मोर्चामध्ये कुटुंबीय सहभागी झालेले आहेत. आक्रोश प्रचंड आहे. मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. स्वतः खासदार बजरंग बाप्पा सुद्धा सहभागी झाले आहेत. भाऊ आहेत, मुलगी आहे, त्याचबरोबर बहीण आहेत, सगळे आहेत. लहान लहान मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आणि प्रत्येकाचा एक आक्रोश आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 19-20 दिवस होत आहेत तरीही कुटुंबाला न्याय मिळत नाही. आणि त्यामुळं हा मोर्चा आहे आणि मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. समाजाच्या भावना आहेत, ह्या भावनाचा अंत झाला म्हणून हे समाज रस्त्यावर आला. सगळ्यांनी आमच्या कुटुंबाला त्यांचं कुटुंब मानलंय म्हणून सगळे रस्त्यावर आलेले आहेत. या मोर्चानंतर तरी न्याय मिळेल असं वाटतं का? कारण तुमच्या डोळ्यात सतत अश्रू आहेत. माझी तीच अपेक्षा आहे, तीच भावना आहे माझी. आणि हे सर्वजण तुम्ही आज माझ्यासोबत आहात, हे कायम माझ्यासोबत राहा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आता ते पण मला वाटते ते पण बघतच असतील न्यूजवर आणि त्यांनी जे लवकरात लवकर न्याय मिळवण्याची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर केली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे असं मला वाटतंय. कारण की माझे वडील गेले तर ही वेळ कोणावर येऊ नये असं मला वाटतं. मोहम्मद इरफान सर, माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड.